पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रवीणजी, हायकोर्टाने असं म्हटलंय की बंद पुकारण्याचा अधिकार नाही, कायदेशीर कारवाई करा। हायकोर्टाच्या या निर्देशानंतर सुद्धा आता आपण पाहिलं पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला। ते म्हणाले की आमचा हा बंद असणार, आम्ही आंदोलन करणार, शांतता मार्गाने आम्ही हे आंदोलन करू। मला वाटतं जोपर्यंत सरकार बोलत होतं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने तोपर्यंत आम्ही समजू शकत होतो की ते विरोध करतायत, परंतु आता हे न्यायालयालाही मानायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे न्यायालयाने चपराक दिलेली आहे की अशा प्रकारे तुम्हाला बेकायदेशीर संप करता येणार नाही। आणि खरं म्हणजे हा संपच राजकीय उद्देशाने प्रेरित आहे। बदलापूरची जी घटना झाली त्या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही, अत्यंत हृदय हेलवणारी अशी ती घटना आहे आणि त्याचा निषेध आणि निंदाच सगळ्यांनी केलेली आहे। परंतु त्या घटनेचा आधार घेत जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये कशा प्रकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे फ्लेक्स लावले होते। पूर्वनियोजित या विषयाच्या आडून आपला राजकारण करण्याचा एक घृणास्पद किळसवाना प्रकार या विरोधी पक्षाच्या मंडळींनी त्या ठिकाणी केला आणि उद्या तेच त्यांना बंदच्या माध्यमातून राजकीय लाभ उठवता येईल का, राजकीय पोळी आपली निवडणुकीच्या दृष्टीने भागता येईल का, अशा मला वाटतं एखाद्याच्या टाळूवरचं लोणी गेलेल्याचं खायचं म्हणतात त्या म्हणीप्रमाणे राजकारणासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आंदोलन करणं, संप करणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे राजकीय लोकांनी। जी, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर महाविकास आघाडीचे नेते कोर्टालाही मानायला तयार नाहीत अशी प्रतिक्रिया इथे दरेकरांनी दिली आहे। बदलापूर घटनेला समर्थन नाही, घटनेचा निषेधच आहे, मात्र आंदोलनामध्ये राजकीय पोळी भाजली जाते असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे। तर उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि उद्याचं आंदोलन शांततापूर्ण मार्गाने होणार असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। मात्र उद्याचा बंद बेकायदेशीर आहे आणि कोणत्याही पक्षाला अशा प्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही आणि तरीही बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत। मात्र निषेध नोंदवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि शांततापूर्ण मार्गाने आम्ही आमचं आंदोलन करू असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। तर आता कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा जारी केल्या जात आहेत। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून या नोटिसा जारी केल्या जात आहेत। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाते। वरळीमधले ठाकरे गटाचे पदाधिकारी अभिजित पाटील यांना देखील नोटीस आली आहे। तर महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाने आता हे आदेश दिले। तर बदलापूर प्रकरणाचे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो असा थेट आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून या नोटिसा बजावल्या जात आहेत। उद्याचा बंद बेकायदेशीर आहे, कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने यावर सुनावणी घेताना म्हटलेलं आहे। तर पोलिसांकडून सध्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या जात आहेत।